आणि त्यानंतर आज आपण या ठिकाणी आपल्या पाठ्यक्रमामध्ये धड्यांमध्ये एक दुसरा पाठ जो आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे, या पाठाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। या पाठाचं नाव आहे रथो नाम किंग। हा प्रश्नार्थक आहे, प्रश्न आहे, एक प्रश्न विचारलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाली त्रिपिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक आणि विनय पिटक हे त्रिपिटकातले 3 ग्रंथ आहेत आणि या 3 ग्रंथामध्ये बुद्धांचा उपदेश आहे। पण त्रिपिटकाशिवाय जे साहित्य आहे त्या साहित्याला आपण अनुपिटक साहित्य म्हणतो। म्हणजे त्रिपिटकाच्या नंतर सुद्धा पाली भाषेमध्ये जे साहित्य तयार झालं, जे साहित्य निर्माण केलं गेलं, लिहिलं गेलं, त्याला आपण अनुपिटक साहित्य म्हणतो। आणि अनुपिटक साहित्यामध्ये एक मिलिंद पैहो नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे। आणि हा मिलिंद पैहो म्हणजे मिलिंद प्रश्न। काय आहे हा मिलिंद प्रश्न? कोण होता मिलिंद आणि कोण होता नागसेन? मिलिंद आणि नागसेन हे नावं पाली भाषेच्या विद्यार्थ्यांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा औरंगाबादमध्ये जे शिक्षण संकुल उभं केलं त्या परिसराचं नाव नागसेन वन आणि त्या महाविद्यालयाचं नाव मिलिंद महाविद्यालय ठेवलं। त्याला फार मोठा इतिहास आहे। त्यांचं म्हणणं होतं की या परिसरातला विद्यार्थी प्राध्यापक झाला पाहिजे आणि या परिसरातला प्राध्यापक हा नागसेन आणि मिलिंद झाला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी आणि प्राध्यापक मिलिंद आणि नागसेन झाले पाहिजेत। मग काय आहे हे नाव, त्याला काय इतिहास आहे? तर बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार हा समकालीन राजा बिंबिसार असेल, राजा अजातशत्रू असेल, राजा प्रसेनजित या राजांनी बुद्ध धम्माला राजाश्रय दिला आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। त्यानंतर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने धम्माला राजाश्रय दिला आणि त्याच दरम्यान त्यानंतरच्या काळामध्ये जो ग्रीक राजा आहे त्याचं नाव आहे मिलिंद। आणि हा ग्रीकचा राजा मिलिंद राजा आपलं राज्य विस्तार करत करत तो भारतामध्ये आला। पंजाब, पाकिस्तान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथपर्यंत त्यानं आपलं राज्य विस्तारलं होतं आणि तो भारतामध्ये सुद्धा आला आणि त्यांनी आपलं राज्याचा विस्तार केला होता। राजा मिलिंद हा अत्यंत विद्वान, त्याचं ग्रीकमध्ये नाव आहे मिनॅंडर। मिनॅंडरचं पालीमध्ये मिलिंदो झालेला आहे, मराठीमध्ये आपण मिलिंद म्हणतो। हा मिनॅंडर राजा ग्रीक राजा आहे। त्यानं जगातले सर्व धर्मशास्त्रे, सर्व ग्रंथ अभ्यासले होते। एकतर तो राजा होता आणि दुसरीकडे एक विद्वान, ख्यातकीर्त अशा प्रकारचा विद्वान म्हणून प्रसिद्ध होता। त्याला त्याच्या विद्वत्तेचा गर्व होता। इसवी सन पूर्व 150 हा काळ आहे, 2रं शतक। आणि त्याने सर्व ग्रंथ अभ्यासले, त्याला विद्वत्तेचा गर्व झाला आणि तो कुठल्याही देशामध्ये त्या काळामध्ये आव्हान करायचे की माझ्यासोबत जर कोणी डिबेट करणार असेल, वादविवाद करणार असेल तर त्यांनी माझ्यासोबत वादविवाद करावं। आणि त्यानं आपल्या या वादविवादामध्ये, डिबेटमध्ये अनेक वादपटूंना त्यांनी हरवलं आणि जयपत्र मिळवलं। म्हणून बुद्धांच्या काळामध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये, नालंदा विद्यापीठामध्ये फार मोठ्या प्रमाणावर 100, 200 सभागृह होते आणि त्या सभागृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, भिक्खूंना
भाषण कला शिकवली जायची, वक्तृत्व कला शिकवली जात होती आणि वादविवादाची कला शिकवली जात होती आणि तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठातून जगप्रसिद्ध वक्ते आणि वादविवादपटू घडवले जात होते. आणि हे वादविवादपटू अशा वादविवादामध्ये विजय मिळवायचे आणि विजयपत्र आणि जयपत्र मिळवायचे. असा हा मिलिंद सुद्धा प्रसिद्ध होता, ज्ञानी होता, विद्वान होता. त्यानं अनेकांना वादविवादामध्ये हरवलं. तो भारतामध्ये आला आणि त्यांनी आव्हान केलं की माझ्याबरोबर कोणी वादविवाद करायला भारतामध्ये कोणी तयार आहे का, जम्बूद्वीपमध्ये कोणी तयार आहे का. त्यावेळेस ग्रीक राजा मिनेंडर आणि मिलिंदासोबत कोण वादविवाद करायला तयार होणार, कोण वादविवाद करणार. आणि मग इथल्या भिक्खू संघाने निर्णय घेतला की मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यासाठी आपल्याकडं एक महान विद्वान भिक्खू आहे आणि तोच त्याबरोबर वादविवाद करू शकतो. त्याचं नाव आहे नागसेन. नागसेन हा खूप ज्ञानी अशा प्रकारचा भिक्खू होता. त्यानं सर्व त्रिपिटक पाठ केलं होतं, बुद्धाचा उपदेश आणि मुखोद्गत केला होता आणि धम्म तत्वज्ञानामध्ये त्याची विद्वत्ता प्रसिद्ध होती. आणि नागसेनने राजा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्याचं मान्य केलं आणि भिक्खू संघाने मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यासाठी नागसेनला पाठवण्याचं ठरवलेलं आहे. पहा मित्रांनो, लक्षात घ्या, हा वादविवाद कुणाकुणामध्ये होतोय. जगप्रसिद्ध राजा मिलिंद आणि बौद्ध विद्वान, त्रिपिटकांचा विद्वान नागसेन, भिक्खू नागसेन. राजा मिलिंद आणि भिक्खू नागसेन यांच्यामध्ये इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये या दोन विद्वानांमध्ये वादविवाद होणार आहे आणि या वादविवादामध्ये कोण हारतं आणि कोण जिंकतं. आणि मग पाकिस्तानमध्ये आजही सियालकोट नावाचं गाव आहे, एक महानगर आहे. सियालकोट ही राजा मिलिंदाची राजधानी होती आणि तिथून तो आपल्या उत्तर भारतावर राज्य करत होता. आणि मग ठरलं त्या ठिकाणी दोघांची भेट कुठं होणार, कुठं वादविवाद होणार. सियालकोटमध्ये, पाकिस्तानमधल्या सियालकोटमध्ये राजा मिलिंदाची आणि नागसेनची भेट होणार, वादविवाद होणार, प्रश्नोत्तर होणार असं ठरलं. आणि म्हणून या ठिकाणी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये, या पाठाच्या प्रस्तावनेमध्येच दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मिलिंद व नागसेन या नावाचे त्यांना किती आकर्षण होते. त्यांनी औरंगाबादला स्थापन केलेल्या महाविद्यालयाला दिलेल्या मिलिंद नावावरून व महाविद्यालयाच्या परिसराला दिलेल्या नागसेन या नावावरून हे स्पष्ट होते की शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समोर मिलिंद आणि नागसेनाचा आदर्श असावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पाठ 12वीच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे. हा आदर्श संवाद आहे आणि या संवादामधून राजा मिलिंद आणि भिक्खू नागसेन यांचा संवाद, प्रश्नोत्तर या पाठातून आपल्याला शिकायचं आहे. आणि हा पाठ आपल्याला काय शिकवणार आहे, काय शिकायचं या पाठातून, तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाले पाहिजेत. कारण प्रश्न विचारणं म्हणजे चौकस बनणं, विचार करणं आणि चिकित्सक विचार करणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचार केला पाहिजे. म्हणून बुद्ध सांगतात, मी सांगितलं म्हणून खरं मानू नका, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पहा आणि सदसत विवेक बुद्धीला ते पटत असेल तर स्वीकारा, अन्यथा फेकून द्या, टाकून द्या. सांगणारा कोण आहे हे महत्वाचं नाही, सांगणाऱ्यामध्ये सत्यता, विज्ञान आणि नैतिकता किती आहे ते महत्वाचं आहे. म्हणून अशा प्रकारचा चिकित्सक दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन, संशोधक अशा प्रकारची बुद्धी आणि
सुधारणावाद. बदल हा समाजाचा नियम आहे. आपण बदललं पाहिजे. नव्या सुधारणा आपण स्वीकारल्या पाहिजेत. मानवी जीवन मूल्य आपण जतन केले पाहिजेत आणि वैज्ञानिक बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन आपण स्वीकारला पाहिजे. म्हणून मी सांगत असतो, जे बुद्ध वाचतात ते बुद्धिवादी बनतात, विज्ञानवादी बनतात, बुद्धिप्रमाण्यवादी बनतात. कारण आमच्या पाली भाषेमध्ये आम्ही फक्त बुद्धिप्रमाण्यवादी विचार, बुद्धिनिष्ठ आणि विज्ञानिष्ठ विचार आणि त्याच विचारांचे धडे, त्याच विज्ञाननिष्ठ जीवन मूल्यांचे धडे आणि कविता पालीमध्ये आम्हाला शिकायला मिळत असतात. म्हणून हा दुसरा पाठ शोधक बुद्धीवर, चिकित्सक बुद्धीवर आधारलेला आहे. कारण मिलिंद प्रश्न विचारतोय आणि नागसेन उत्तर देतो आहे. म्हणून पाली साहित्यामध्ये या दोघांच्या वादविवादावर, प्रश्नोत्तरावर एक स्वतंत्र ग्रंथच तयार झालेला आहे. तो आपल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये हिंदी भाषेमधून, मराठी भाषेमधून आणि पाली भाषेमधून उपलब्ध आहे. तो आपण वाचला पाहिजे. त्या ग्रंथाचं नाव आहे मिलिंद पहियो, म्हणजे मिलिंद प्रश्न, मिलिंदाचे प्रश्न आणि नागसेनाची उत्तरे. म्हणून अशा प्रकारे या पाठाचं नावच आहे रथो नाम किंग. म्हणजे या वादविवादामध्ये राजा मिलिंदाने सियालकोट येथील या वादविवादाच्या चर्चेमध्ये भिक्खू नागसेनाने आणि मिलिंदामध्ये हा प्रश्नोत्तर झालेला आहे. आणि त्या प्रश्नोत्तरामधला हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे, रथो नाम किंग, म्हणजे रथ म्हणजे काय, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नांच्या अनुषंगानं आपल्याला हा पाठ या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. म्हणून नागसेन हा भिक्खू राजा मिलिंदाला प्रश्न विचारत आहे की रथो नाम किंग, रथावर तुम्ही बसून आलात महाराज, रथ म्हणजे काय. बघा, म्हणजे हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर राजा मिलिंद देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून प्रश्नोत्तर अशा प्रकारचा संवाद असा हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथातून हा पाठ आपल्या पाठ्यक्रमामध्ये निवडलेला आहे. म्हणून नागसेन विचारतोय, सचेत्वंग महाराज, रथे नागतोसीत रथंग मे आरोचेही किन्नुखो महाराज इसा रथोती. मिलिंद राजा म्हणत आहे, नाही भन्ते ती. भन्ते म्हणजे भिक्खूंना भन्ते म्हणतात. भन्ते, भ आणि अंते, ज्यांनी विकाराचा, वासनेचा अंत केला त्याला आपण भन्ते म्हणतो, भन्तेजी म्हणतो. म्हणून भन्ते हा शब्द भिक्खूंच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वापरला जातो. नाही भन्ते ती. पुन्हा नागसेन म्हणतात, अख्खी रथ होती, आख रथ आहे का. मिलिंद म्हणतो नाही भन्ते ती. पुन्हा नागसेन म्हणतात, चक्कानी रथ होती, म्हणजे ज्या रथामधून राजा मिलिंद बसून आलेला आहे. तर रथ म्हणजे काय, रथ कशाला म्हणावं, रथ कशाला म्हणतात, रथ कशाचं नाव आहे. त्या रथाला जो आख आहे, आपण बैलगाडी पाहिली असेल, त्याला जो चाकांमध्ये जो आख असतो, आख, तो आख म्हणजे रथ आहे का. रथाचे चाक म्हणजे रथ आहे का. रथाचा सांगाडा म्हणजे रथ आहे का. नागसेन, रथ पंजरंग रथ होती. मिलिंद म्हणतात नाही भन्ते ती, नाही भन्ते ती. नागसेन विचारतो, रथ दंडको रथ होती, रथाला जे दांडे आहेत ते दांडे म्हणजे रथ आहे का. मिलिंद म्हणत आहे नाही, नाही भन्ते ती. म्हणजे अशा प्रकारे या रथाच्या संदर्भामध्ये नेमकं रथ कशाला म्हणावं, रथ म्हणजे काय, हा प्रश्न आणि या प्रश्नांच्या अनुषंगाने मिलिंद आणि नागसेनांमध्ये हा वादविवाद झालेला आपल्याला दिसून येईल.
म्हणून या अतिशय छोटासाच पाठ आहे, एकच प्रश्न आहे, एका प्रश्नाचंच उत्तर या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे. युग रथोती नाही भन्तेती, रश्म्यांग रथोती नहीं भन्तेती, पतो दलठिंग रथोती नहीं भन्तेती, किंतु को महाराज इसा अख चक्ख रथ पंजरंग रथ दंड युग रश्मिंग पदो तो दारथोती नहीं भन्तेती. नाही, अशा प्रकारे रथाबद्दलचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. म्हणून हा झाला पालीमधला पाठ. त्याचा आपल्याला मराठीमधून आपल्याला भाषांतर घ्यायचं आहे. आणि मग नागसेन राजा मिलिंदाला प्रश्न विचारत आहे, जर महाराज तुम्ही रथाने आले आहात तर मला रथ काय आहे सांगा. बघा, तुम्ही रथातून बसून आलेले आहात. ज्या रथातून तुम्ही बसून आलेले आहात तो रथ म्हणजे काय नेमका, तुम्ही कशाला रथ म्हणता, कशाचं नाव रथ आहे, हा पहिलाच प्रश्न नागसेनाने मिलिंदाला विचारला. महाराज, दांडा रथ आहे. मिलिंद म्हणतो नाही म्हणते. मग आख त्याचा कणा रथ आहे. मिलिंद म्हणतो नाही म्हणते. पुन्हा नागसेन विचारतात, मग रथाचे चाकर रथ आहे का. मिलिंद म्हणतो नाही म्हणते. पुन्हा नागसेन विचारतात, मग रथाचा सांगाडा रथ आहे का. मिलिंद म्हणतो नाही म्हणते. रथाच्या दांड्या रथ आहे का. आताच मी पालीमधून तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. रथाच्या ज्या दांड्या आहेत त्या दांड्या रथ आहे का. नाही म्हणते. पुन्हा नागसेन विचारतो, त्या घोड्यांना जो लगाम आहे, अगोदर काही मोटार गाड्या नव्हत्या, वाहनं नव्हते, पूर्वी बैलगाड्या असायच्या, रथ असायचे आणि रथामध्येच हे राजे रथामध्ये बसूनच आरूढ होऊन ते प्रवास करायचे. म्हणून इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला हा पाठ असल्यामुळं रथाचं उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून नागसेन विचारतो आहे मिलिंदाला की रथाच्या दांड्या रथ आहे का. मिलिंद सांगतोय नाही म्हणते. पुन्हा नागसेन विचारतो आहे लगाम रथ आहे का, तर घोड्याला ओढणारा जो लगाम आहे तो रथ आहे का. नाही म्हणते. पुन्हा नागसेन विचारत आहे, मग तो घोड्यांना मारण्यासाठी जो चाबूक आहे तो चाबूक रथ आहे का. मिलिंद म्हणतोय नाही म्हणतोय. पुन्हा नागसेन विचारतात, दांड्या आख हे दोन मिळून रथ आहे का. नाही म्हणते. बघा, म्हणजे रथाचे जे सुटे भाग आहेत तो रथ आहे. मग रथ नेमकं काय आहे, रथ कशाला म्हणावं. मग मिलिंद विचारतो, नाही म्हणते. असं म्हटल्यानंतर परत नागसेन पुढचा प्रश्न विचारतात, तर मग महाराज दांडे आख चाके रथाचा सांगाडा रथाचे दांडे दोरी लगाम चाबूक रथ आहे, हे सर्व मिळून रथ आहे. नाही म्हणते. काय पण महाराज, अन्यत्र दांडे आख चाके पंजर रथाची धुरा दोरी चाबूक काठी रथ आहे. मिलिंद म्हणतात नाही म्हणते. पुन्हा नागसेन विचारतोय, महाराज मी तुम्हाला विचारले असता रथ समजला नाही. रथ हा एक शब्द आहे काय. मिलिंद विचारतो नाही म्हणतोय. पुन्हा नागसेन विचारतोय,
पण येथे रथ आहे तरी काय? महाराज, तुम्ही रथ नाही म्हणून खोटे बोलत आहात. तुम्ही महाराज संपूर्ण जम्बूद्वीपातील असा राजा आहात, कारण त्यावेळेस भारताचं नाव जम्बूद्वीप होतं. असे राजे आहात, पण कोणाची तुम्हाला भीती आहे? त्यामुळे खोटे बोलत आहात, खोटे सांगत आहात. 500 यवनांनी आणि माझ्या 80,000 भिक्खूंनी, सोबत त्यांचे 80,000 भिक्खू होते. भिक्षूंनो ऐका, त्यावेळेस मिलिंद राजा असं म्हणतो, मी रथावर आलो आहे. जर महाराज तुम्ही रथावर आले आहात तर मला सांगा, रथ काय आहे हे तुम्ही सांगू शकत नाही तर खरोखर सत्य काय आहे? मग मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनाला असे म्हटले, भन्ते नागसेन, मी खोटे बोलत नाही. आस, चाके, सांगाडा, रथाच्या दांड्या, धुरा सर्व मिळून रथ आहे असे ओळखले जाते. व्यवहारासाठी एक नाव आहे, नाव मात्र समजले आहे. नागसेन म्हणतो, ठीक आहे महाराज, आपण रथाला ओळखले आहे. म्हणजे रथ हे जरी एका त्या गाड्याचं नाव जरी असलं तरी त्या रथाचे वेगवेगळे भाग आहेत आणि ते वेगवेगळे सुटे भाग एकत्र केल्यानंतर रथ हा एक वाहन त्या ठिकाणी त्या काळामध्ये तयार होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रथ म्हणजे नेमकं काय आहे? रथ म्हणजे ते वेगवेगळे सुटे भाग, मग ते चाक असेल, दांडे असतील, चाबूक असेल, लगाम असेल, त्याचा जू असेल, ते घोडे असतील, ते सर्व एकत्र केल्यानंतर त्याच्यापासून रथ अशा प्रकारचे एक वाहन, अशा प्रकारचा एक रथ, एक नाव त्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून नेमकं रथ म्हणजे काय आहे? रथ म्हणजे एक आक, आरी किंवा दांड्या, जू असं म्हणून रथ, त्याला रथ म्हणता येणार नाही. हे सर्व एकत्रित केल्यानंतर, एकत्रित जोडल्यानंतर त्यापासून आपल्याला त्या ठिकाणी त्याला रथाची उपमा देता येते. अशा प्रकारचा प्रश्न उत्तर या दोघांमध्ये संवाद या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून नागसेन आणि मिलिंद या दोघांमध्ये वादविवाद झाला, चर्चा झाली आणि या चर्चेमधून जे काही प्रश्न उत्तर झाले, मिलिंदाने प्रश्न विचारले, नागसेनाही प्रश्न विचारले, परंतु मिलिंद प्रश्न या ठिकाणी या प्रश्नोत्तरामध्ये मिलिंदाचा पराभव झाला, नागसेन विजयी झाले. आणि मग मिलिंद राजानं विचारलं की तुम्ही कोणता मंत्र, कोणतं ज्ञान, तत्वज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे की ज्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही माझ्या प्रश्नांना उत्तर दिले, मला पराभूत केलं. त्यानंतर नागसेन सांगतो की मी बुद्धाचा धम्म मंत्र, बुद्धाचा धम्माचा संदेश, त्रिपिटक मी अभ्यासलेला आहे आणि त्याच्याच आधारे मी तुमच्यासोबत वादविवाद केलेला आहे, चर्चा केलेली आहे. आणि या वादविवादाच्या नंतर राजा मिलिंदाने पराभव स्वीकारला आणि मग त्याच राजा मिलिंदाने या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी त्रिपिटक पाठ केलं, पाठांतर केलं, बुद्ध धम्माची त्यांनी दीक्षा घेतली आणि तो बुद्ध धम्माचा अनुयायी झाला. त्यांनी बुद्ध धम्माला आश्रय दिला आणि भारताच्या बाहेर आणि भारतामध्ये बुद्धाच्या धम्माचा प्रसार, पाली भाषेचा प्रसार करण्याचं काम केलं. म्हणून या ग्रंथाचं नाव आहे मिलिंद पंह्यो, म्हणजे मिलिंदाचे प्रश्न आणि नागसेनाची उत्तरे. म्हणून या पाठाचं नाव आहे रथो नाम किंग, म्हणजे रथ म्हणजे काय, अशा प्रकारचा प्रश्न आणि अशा प्रकारचा प्रश्नोत्तर या दोघांमध्ये झालेला आहे. आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगानं या ठिकाणी दोघांमध्ये संवाद घडून आला. म्हणून कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या वस्तूला नाव देतो
खरं तर त्या वस्तूचं ते नाव जरी असलं तरी मुळात त्या वस्तूचं ते नाव नसतं, कारण ती वस्तू वेगवेगळ्या घटकांनी ती एकत्रित करून ती बनलेली असते आणि त्यामुळं त्याला आपण ते नाव देत असतो. म्हणून रथ म्हणजे नेमकं काय आहे, तर रथाच्या त्याचे जे काही सुटे भाग आहेत ते एक एक सुटा भाग म्हणजे रथ नाही, आणि ते एकत्रित केल्यानंतर त्यापासून रथ तयार होतो. त्याला आपण रथ ही उपमा देतो, रथ हे नाव देतो, असं समजावून सांगण्याचं काम या पाठामध्ये, या संवादामध्ये झालेलं आहे. म्हणून हा पहिला पाठ आपण या ठिकाणी समजून घेतलेलो आहोत. यानंतर आपल्याला या पाठावरती त्याच्यानंतर जे काही एका वाक्याचे जे उत्तरं आहेत किंवा सत्य असत्य लिहा, जाळ रेखाचित्र पूर्ण करा, खालील शब्दांचा एका वाक्यामध्ये उपयोग करा, सूचनेनुसार कृती करा, जोड्या लावा, किंवा शब्दार्थ आपण 11वीला जे शिकलेलो आहोत या पद्धतीनंच या पाठाच्या खाली प्रश्नोत्तर दिलेले आहेत. आपल्याला पुस्तक उपलब्ध झाल्यानंतर आपण घरी या पाठाच्या आधारे ते प्रश्न आणि उत्तर आपण सोडवण्याचा प्रयत्न तो आपण करणार आहोत. तुम्ही तशा पद्धतीनं घरी पुस्तक मिळाल्यानंतर हा पाठ वाचायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि ते प्रश्नसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद.